स्वरा लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती. आई विना पोर म्हणून सर्वच जण तिला जपायचे. आजीची तर ती खूपच लाडकी होती. बाबांचे दुसरं लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता. पण ही 7 वर्षाची चिमुरडी काही ना काही करून मोडून काढत होती. दोन्ही आजीबाई समजावून दमल्या तिला. अगं, सगळ्यात सावत्राई काही खडूस नसतात आणि आम्ही आहोत ना तुला. काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू. पण तिच्या मनात सारखी भीती होती. पिक्चरमध्ये दाखवतात तशी ही आई मला त्रास देईल. बाबा पण तिचेच ऐकतील. आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजेच मंगळसूत्र ते पण त्या आईला देतील असेच तिला वाटायचं. सर्वांनाच काळजी वाटत होती. हिला कसे समजावून सांगावे. तिची आई म्हणजे कविता एका अपघातात 2 वर्षापूर्वी गेली. तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते. पण आता तिचा हा हट्ट म्हणजे जरा अत्तीच होता. कसे सांगावे आता हिला. तिच्या बाबांच्या आईनं तिच्याच मावस भावाची मुलगी पसंत केली. तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता. तिला एक मुलगा होता. पण ही चिमुरडी ऐकायला तयारच नाही. तो मुलगा म्हणजे त्याचे लाड होणार, माझे नाही, हा एकच हट्ट धरून बसली. तिच्या हट्टापुढं गणेश पण नाही म्हणाला. दोन्ही आजी अजून चिंतेत गेल्या. शेवटी कविताच्या आईनं तोडगा काढला. कविताची एक मैत्रीण वय वाढलेले होते. त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हते. तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली. ते सर्व ऐकले तर शोभा लग्नाला तयार झाली. त्यामुळे दोघी आजीबाईंना बरे वाटले. आता गणेश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती. सासूबाई बोलतायत म्हणून जावई तयार झाला मुलीला भेटायला. गणेशने शोभाची भेट घ्यायची ठरवली आणि फक्त स्वराच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे. माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा ठेवू नकोस, असे त्याने आधीच सांगितले. शोभाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं. पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली. लग्न झाले. तिच्या घरची काहीच परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही आणि स्वराने आपल्या आईचं मंगळसूत्र काही दिले नाही. शेवटी कविताच्या आईनेच तिची आई होऊन सर्व काही केले. स्वरा तिला खूप त्रास द्यायची. दुसरी आई अशीच हाक मारायची. ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची. शोभाला 2 महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला. दोन्ही आजींना आधीपासूनच माहीत होते. त्यामुळे त्या शोभाला काहीच बोलायच्या नाहीत. त्या उलट तिला म्हणायच्या, मारलीस तरी चालेल. पण गणेशला मात्र अजिबात सहन व्हायचे नाही. शोभाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजे तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला आणि गणेशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याने त्या दोघींचे आभार मानले आणि गोड बोलून स्वराला योग्य शब्दात समज दिली. तसेच यापुढे तिने शोभाशी नीट वागायचं, तिचे ऐकायचं असे कबूल करून घेतले. स्वराने खूप तमाशा केला, पण तिची बाजू ऐकून घेणारं कोणी नाही हे तिला आता समजले होते. शोभाचा खूप राग यायचा तिला. शोभा तिला खूप समजावून घेत असे. हळूहळू शोभा आणि गणेशचे पण नाते फुलत होते. पण नवरा बायकोचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते गणेशने तिला आधीच सांगितलं होते. तिला खूप वाईट वाटायचं. तिच्या अपेक्षा तिने मनात तशाच ठेवल्या. स्वराला तिने कधी सावत्रपणा दाखवला नाही. पण स्वरा मात्र नेहमीच तिच्याशी वाद घालायची. हळूहळू स्वरा मोठी होत होती. गणेश कामानिमित्ताने सतत बाहेर असायचा. शोभा मात्र स्वरासाठी नेहमीच तत्पर असायची.
तिने स्वराला खूप प्रेमाने समजायचा प्रयत्न केला, पण तो नेहमीच अयशस्वी ठरला. त्यात गणेशची आई आजारी असायची. त्यांची पण ती काळजी घ्यायची. त्यांनी एकदा शोभाला बोलावून सांगितलं, मला खूप काळजी होती बघ ह्या स्वराची, पण आता नाही. तू आहेस. आता माझे काही झाले तरी चालेल, पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटतं. या पोरीसाठी तू एवढे करतेस, त्याची तिला किंमत नाही. शोभा हसत म्हणाली, तिला नक्की कळेल एक दिवस. मला पूर्ण विश्वास आहे. स्वरा सर्व ऐकत होती. तिने चुकीचाच अर्थ काढला. नेहमीप्रमाणे खूप भांडली. गणेश घरी आल्यावर त्याला उलटसुलट सांगितलं, पण त्याने सुद्धा स्वराला सुनावले. रागाने ती जेवली नाही, म्हणून शोभासुद्धा जेवली नाही. तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितलं, मला तुझ्या आईची जागा नको. तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नको. मला फक्त तू आई म्हणून स्वीकार. ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल. तोच माझा खरा पहिला दागिना. पण ऐकेल ती स्वरा कसली. आहे तसेच चालू राहिले. काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली. तिने गणेशला बोलावले आणि त्याला त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला. शोभा खूप चांगली आहे. ती कधीही भेदभाव करणार नाही. तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर. तिच्याही काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर असे सांगून आजीने निरोप घेतला. गणेशला आईचे शब्द कानात घुमत होते. महिना झाला तरी तो त्याच गोष्टीचा विचार करत होता. गॅलरीत शांत बसला होता. तेवढ्यात शोभा जेवायला येताय ना म्हणून बोलवायला आली. त्याचा बांध सुटला. तिच्या मांडीत डोकं ठेवून तो खूप रडला. आज 5 वर्षात पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता. शोभा गोंधळून गेली. तेवढ्यात स्वरा आली. त्यामुळे तो विषय तिथेच राहिला. काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले. दोघेही आता जवळ आले होते. स्वराला समज आल्यापासून तीही जरा बरी वागत होती. आता तिची 12वीची परीक्षा, त्यामुळे शोभा तिचे टाईमटेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती. एकूण काय सर्व छान चालू होते. अशात दृष्ट लागली. गणेशचा अपघात झाला आणि तो गेला. आता शोभा आणि स्वरा दोघीच होत्या एकमेकींसाठी. जे काही सेविंग्स होते त्यावर चालू होते. शोभा काही ग्रॅज्युएट नव्हती, त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला. छोटी छोटी नोकरी करत ती घर खर्च चालवत होती. गणेशचे सर्व सेविंग्स तिने स्वरासाठी ठेवले. स्वराचे प्रेम होते, त्यामुळे तिने सागरसोबत प्रेमविवाह करायचे ठरवलं. शोभाने कसलीही आडकाठी केली नाही. सर्व चांगले आहे. स्वरा खुशीत राहील असा तिला विश्वास वाटला. पण त्याची आई जरा खडूस होती. त्यात गणेश गेल्यामुळे ह्यांची परिस्थिती जेमतेम होती. कोणताही बडेजाव न करता थोडक्यात लग्न करावे लागले. त्यात स्वरा येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही, म्हणून सासरी सर्व हिणवत होते. तिच्या सासूच्या मैत्रिणी तिच्या सावत्राईला नाव ठेवते. सावत्राई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असेल. सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे हे मंगळसूत्र घालून पाठवले आणि कुत्सितपणे हसू लागल्या.
आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे, जे मी माझ्या स्वतःच्या इच्छा होती म्हणून घातले. तिचा आशीर्वादाचा हात आहे ह्यामध्ये, आणि माझ्या शोभा आईला नाव ठेवायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. आज ती आहे म्हणून मी आहे. तिने मला योग्य संस्कार दिले, शिस्त लावली, संयम, व्यक्तशीरपणा, मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या. बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमवलेला एक पैसाही तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिले. कधीच सावत्रपणा तिने मला दाखवला नाही. तो कायम मी तिला दाखवत आले. माझ्यासाठी तिने तिची कूस न उजवण्याचा निर्णय घेतला. पण मला वेडीला कधी कळलेच नाही. तिने मला फक्त प्रेम दिले. त्या बदल्यात एकच अपेक्षा होती. एक दागिना तिला हवा होता, जो मी कधीच देऊ शकले नाही. सगळ्या बायका अगदी उत्सुकतेने विचारू लागल्या, कोणता दागिना ग? नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना. म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केलं. कुजबूज सुरू होती. तेवढ्यात तिथे शोभा आली. बायका अजून कुजबुजत कुत्सितपणे हसू लागल्या. शोभा मनातून घाबरून गेली. स्वराने काय केले? असे काय वागली की ह्या बायका अशा बघतायत? तेवढ्यात स्वराने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हाक मारली. दोघीही मायलेकी सारं विसरून एकमेकींच्या मिठीत हरवून गेल्या. बायका कुजबुजत असताना स्वरा म्हणाली, तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना? हाच आहे. आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हातांची तिच्या भोवती असलेला हार, हाच मातृत्वाचा दागिना तिला हवा होता. शोभाला तर भरून येत होते. दोघी गणेश आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून त्यांना नमस्कार करत होत्या. स्वराने त्यांची माफी मागितली आणि आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले. फोटोमधून आजी आणि गणेश खऱ्या अर्थाने आज हसत होते. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.